नमस्कार. विकास वाघमारे, भाजपा जिल्हा सरचिटणीस सोलापूर. राष्ट्रवादीचे नेते रोहितदादा पवार हे अन्नत्याग आंदोलनाला बसले आहेत. खरं तर शेतकऱ्याच्या कर्जमाफीच्या विषयात रोहित पवार अन्नत्याग आंदोलन करताना दिसत आहेत. मात्र माझं मत आहे की रोहित पवार यांनी अन्नत्याग आंदोलनापेक्षा प्रायचित्त आंदोलन केलं पाहिजे. कारण ज्या ज्या वेळेला केंद्रामध्ये राज्यामध्ये आघाडीचं सरकार सत्तेमध्ये होतं, ज्या ज्या वेळेला पवार साहेब शरद पवार साहेब सत्तेमध्ये होते, ज्या वेळेला केंद्रात कृषी मंत्री होते, राज्यात मुख्यमंत्री होते, त्या वेळेला शेतकऱ्यांना नागवण्याचं आणि नसवण्याचं काम त्यांच्या आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून झालं. 1994 साली ज्या वेळेला आदिवासी गोवारी शेतकरी ज्या वेळेला मोर्चा काढून विधान भवनावरती आले, त्यावेळेला त्यांच्यावरती लाठीचार्ज झाला आणि त्याच्यामध्ये 114 गोवारी मृत्युमुखी पडले. हजारो गोवारी बांधवांची जखमी झाले. त्या ठिकाणी त्या आदिवासी गोवारी शेतकऱ्यांचं रक्त या सरकारला लागलं. एवढंच नाही, ज्या वेळेला मावळमध्ये पवनीच्या पाण्यासाठी आंदोलन करणारे शेतकऱ्यावरती गोळीबार करण्याचं काम केलं, त्यावेळेला राज्यामध्ये आघाडीचं सरकार होतं. केंद्रामध्ये शरद पवार साहेब मंत्री होते. मात्र पाणी मागणाऱ्या शेतकऱ्याला गोळ्या झाडण्याचं काम या आघाडी सरकारनं केलं. ज्यांच्या हाताला शेतकऱ्यांचं रक्त लागलंय, ज्यांचं सरकार शेतकऱ्यांच्या रक्तानं बरबटलेलं राहिलंय, त्या नेत्यांनी, त्या पक्षाच्या नेत्यांनी शेतकऱ्यांसाठी अन्नत्याग आंदोलन करणं, खरं तर सौ चुहे खाके बिल्ली चली हज अशा पद्धतीची ही भूमिका आहे. ज्या वेळेला देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आता शेतकऱ्याच्या कर्जमाफीच्या विषयामध्ये भूमिका घेतली, शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर केली. 36,585 कोटीची कर्जमाफी देवेंद्रजींनी जाहीर केली. विधान परिषदेची आचारसंहिता संपल्यानंतर 25 जूनच्या नंतर डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे देण्याचं आश्वासन देवेंद्रजींनी सांगितलं. त्याच्यानंतर रोहित पवारांनी अन्नत्याग आंदोलनाची भूमिका घेणं केवळ राजकीय वास या सगळ्या भूमिकेला येतोय. राजकारण करण्यासाठी, राजकारणाची भूमिका घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या आडून राजकीय भूमिका घेताना रोहित पवार दिसत आहेत. ज्या वेळेला 2019 साली राज्यामध्ये शरद पवार साहेबांच्या आशीर्वादानं उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते, त्यावेळेला ज्या वेळेला राज्यामध्ये गारपीट झाली, त्यावेळेला शेतकऱ्याच्या शेतामध्ये रेड कार्पेट टाकून शेतकऱ्याच्या शेतीची पाहणी करणारा एकमेव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या राज्यानं पाहिला. ज्या वेळेला शेतकऱ्यांना मदत करण्याचं दूर, तर शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम या आघाडी सरकारनं केलं, पवार साहेबांच्या सरकारनं केलं. आणि आता रोहित पवार अन्नत्याग आंदोलन करून शेतकऱ्याच्या आडून केवळ सहानुभूती मिळवण्याचं राजकारण करतायत. ते राजकारण शेतकरी ओळखून आहेत आणि फक्त शेतकऱ्यांच्या पाठीशी देवेंद्रजी फडणवीस साहेब, केंद्र सरकार, नरेंद्र मोदीजी आणि भारतीय जनता पार्टी आहे. शेतकऱ्याचा कळवळा केवळ भारतीय जनता पार्टीला आहे, शेतकऱ्यांनी आता ओळखलंय.